नीतूला मुलांशी चांगल्या प्रकारे संवाद साधता यायचा. मला मात्र माझ्यापेक्षा फार लहान किंवा फार मोठ्या माणसांशी बोलता येत नाही. मुलींच्या मित्रमैत्रिणींशी तो जो संवाद साधायचा त्यात थोडी गंमत, थोडं मार्गदर्शन असायचं. तो घरी आला आणि काही संगीत चालू असलं की त्यांच्याबरोबर वेडं-वाकडं नाचायचा. विनोदी चेहरे करून त्यांना विचारायचा, तुमचे कोणाचे बाबा असं वागतात का? आता त्यांना तुम्ही जाऊन सांगा की डॉक्टर मांडके ठार वेडे आहेत. यावर स्वतः खळखळून हसायचा, मुलांनाही हसवायचा. चारुताची तिच्या एका मित्राबरोबर काही कारणानं खूप भांडणं व्हायची. एकदा तो त्या दोघांशी तासभर बोलला. मित्र असले पाहिजेत, पण मैत्रीत संकुचितपणा नसावा. मोठ्या ग्रुपमध्ये वावरलं की अनेकांचे विचार कळतात, खेळीमेळीचं वातावरण वाढतं. हे सगळं त्यानं सुंदर पद्धतीनं समजावून सांगितलं. त्यामुळे चारुतात खूप बदल झाला. एकदा माझ्या वाढदिवसाला आम्ही सर्वजण ताजमध्ये जेवायला गेलो होतो. बरोबर चारुताचा एक मित्र होता. तेव्हा नीतूनं काहीतरी कॉमेंट केली. ती चारुताला आवडली नाही. मुलांच्या मनात आपल्या वडिलांबद्दल एक प्रतिमा असते. तिला धक्का बसू नये असं त्यांना वाटतं. आपल्या मित्राबाबत बाबांनी असं का बोलावं हे चारुताला कळत नव्हतं. नीतूला तर स्वतःच्या बोलण्या वागण्याबद्दल स्पष्टीकरण द्यायची गरज कधीच वाटायची नाही. नीतूच्या तोंडात बऱ्याचदा शिव्या असत, त्याही मुलांना आवडत नसाव्यात. मीही मुलांना तोंडातून कधी अपशब्द काढू दिला नाही. त्याबद्दल मंदारला बरीच रागावलेली आहे. वेळेच्या बाबतीत नीतू काटेकोर असायचा. कधी बाहेर जाण्यासाठी मुलांना तयार होताना वेळ लागला की तो म्हणायचा, आमच्या वेळी इतके कपडे नव्हते. आमचे बाबा असं आम्हाला बरोबर घेऊनही जात नव्हते. अमुक वाजता बाहेर पडायचंय असं त्यांना सांगितलं की मंदारमुळे उशीर झालाय असं हमखास घडायचं. आम्ही सर्वजण खाली जाऊन थांबलो आहोत आणि मंदारची वाट पाहत आहोत असं अनेकदा घडायचं. नीतूच्या चेहऱ्यावर नाराजी असायची. मंदार आला की चला एवढंच तो म्हणायचा. आम्हाला तिघींना वाटायचं की नीतूनं मंदारला चांगलं रागावलं पाहिजे, पण असं कधी घडलं नाही. एकदा आम्ही गावाला गेलो असताना जुईनं गाडी चालवली होती. तेव्हा ती वयानं लहान होती. तिच्याकडे लायसन्सही नव्हतं. या गोष्टीमुळे मला खूप त्रास झाला. नीतूनं यात लक्ष घातलं पाहिजे असं मला वाटलं. नीतूनं जुईला फैलावर घेतलं. त्यानंतर जुईची टाप नव्हती अशा प्रकारची चूक पुन्हा करायची. त्यानं तिला ठामपणे सांगितलं की अशा नियमात न बसणाऱ्या गोष्टी तुम्ही केल्या आणि तुरुंगात गेला तर सोडवायला मी येणार नाही. त्या दिवशी नीतू ज्या पद्धतीनं रागावला त्यामुळे नीतूबद्दलचा माझा आदर वाढला आणि चुकीच्या गोष्टी केल्या तर बाबा क्षमा करणार नाही हा धडा मुलांना मिळाला. मुलांना पैशाची जाणीव व्हावी म्हणून त्यानं एक खेळ शोधून काढला की बिल किती येईल याचा अंदाज करायचा. त्यामुळं पदार्थांची किंमत किती फुकट गेलं, एवढ्या पदार्थांची गरज होती का, या सर्व गोष्टी मुलांच्या आपोआप मनात यायच्या. सुरुवातीला आम्ही दोघं मांसाहार करायचो. नीतूनं तो लगेच सोडला. तो म्हणायचा, मला डोळ्यांसमोर कोंबड्या नाचताना दिसतात म्हणून मी खात नाही. हळूहळू मीही खाणं बंद केलं. मुलांनी खाऊ नये असं त्याला वाटायचं. मुलांना समजावायचा तो प्रयत्न करायचा, पण कोणत्याही गोष्टीची त्यानं सक्ती केली नाही. मुलंही कधीकधी आम्हाला परवानगी आहे मग आम्ही खाणार, आम्हाला पटतंय तसं आम्ही वागणार अशी इरेला पेटल्यासारखी वागायची. एकदा आम्ही बाहेर जेवायला गेलो असताना जुईनं वाईन मागितली. नीतू तिला रागावला, परंतु जुई ऐकायला तयार नव्हती. तिच्या मते आपण आता मोठ्या झालो आहोत, तेव्हा आपल्याला पाहिजे ते आपण खाऊ पिऊ शकतो. नीतू त्यानंतर एक चकार शब्द बोलला नाही आणि जुईही बोलली नाही. मला आठवलं, जुई 11वीत असताना कुणाकडे तरी ख्रिसमस पार्टीला जाणार होती. तिनं त्यावेळी सांगितलं होतं की कुणी जर सिगारेट ओढणार असेल किंवा दारू पिणार असेल तर मी पार्टीला येणार नाही. ती बहुधा तिची पहिली पार्टी होती. तिच्या सर्व मित्रमंडळींनी असं काही न करण्याचं कबूल केलं. तिथं गेल्यावर तिनं काही मुलांना बियर पिताना पाहिलं.
आपली पर्स घेऊन ती ताड घरी निघून आली. ती मुलं तिची समजूत घालण्यासाठी घरी आली, पण तिनं त्यांचं काही ऐकून घेतलं नाही. अशा वागण्यामुळे आपली मित्रमैत्रिणी कमी होतील वा दुखावले जातील अशी भीड तिला पडली नाही. आमच्या घरी नीतूनं नो स्मोकिंग अशी पाटी लावली होती. तेव्हा आमच्या घरात एका मित्राला सिगारेट ओढताना पाहून तिनं घराबाहेर काढलं होतं. आता मात्र जुई वाईनसाठी हटून बसली होती. पूर्वी म्हणजे 1985च्या आसपास आमच्या घरी पार्टी असली की मी एखादा ग्लास वाईन घ्यायची. नीतूनं पूर्वीच सोडली होती. मला गप्पा मारताना वाईन घ्यायला आवडायचीही. नीतूनं कधी आक्षेप घेतला नव्हता, परंतु ती मध्यमवर्गीयांची सोसायटी होती. त्यामध्ये मुलांच्या दृष्टीनं आपली आई ड्रिंक घेते ही प्रतिमा निर्माण होणं बरोबर नव्हतं. त्यामुळे मीही वाईन सोडली होती. मला मागचे प्रसंग आठवले. मुलांचं वागणं कधी कधी आपल्याला असं कोड्यात टाकतं याचा प्रत्यय आला. चारुता आणि जुई दोघींनी पहिल्यापासून मेडिकलला जायचं ठरवलं होतं. चारुताला 12वी नंतर नाशिकच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यावी लागली. तिचं पहिलं 1.5 वर्ष फार वाईट गेलं. त्यात तिला पाठीचा त्रास सुरू झाला. डॉक्टर भोजराजना दाखवायला लागलं. ती फार टेन्शनमध्ये होती. नीतूला कळायचं नाही की टेन्शन काय येतं. तो स्वतः 2-4 वेळा नाशिकला जाऊन तिच्या शिक्षकांना भेटला. खूप प्रयत्न केल्यावर तिच्या मेरिटवर तिला मुंबईला ॲडमिशन मिळाली. चारुता MBBS झाल्यावर आम्हाला खूप आनंद झाला. जंगी पार्टी केली. त्यानंतर चारुताला अमेरिकेत जाऊन ऑफ्थॅल्मॉलॉजी करायचं होतं. USMLE ची परीक्षा देण्यासाठी ती अमेरिकेला गेली, पण तिथं तिला स्लीप डिस्कचा त्रास झाल्यामुळे तिला परत बोलावून घ्यावं लागलं. आता पुढे काय हा प्रश्नच होता. पण तिच्यासाठी एक छान संधी चालून आली. पुण्याला डॉक्टर श्रीकांत केळकर यांच्याकडे तिला ॲडमिशन मिळाली. जुईला 12वीला उत्तम मार्क पडले. तिला MGMला ॲडमिशन मिळाली. तिनं तिथंच खोली घेऊन 2 मैत्रिणींसह राहायचं ठरवलं. याबाबत आम्ही दोघांनीही काही हरकत घेतली नाही. जुई आक्रमक स्वभावाची असल्यामुळे तिनं सर्जन व्हावं असं नीतूला वाटे. तिला कुठेही ॲडमिशन घेऊन द्यायची आमची तयारी होती. जुईला मात्र CET देऊन आपल्या हिमतीवर ॲडमिशन मिळवायची जिद्द होती. तिला 2-3 वेळा बाहेर कुठे ॲडमिशन घ्यायची का असं विचारल्यावर ती खूप नाराज झाली. ती म्हणाली, CETचा अभ्यास करण्यासाठी मी 1 वर्ष घालवलं आहे, तर तू मला जबरदस्ती का करतेस? नीतू मला मध्ये घालून विचारायचा, इथे ॲडमिशन मिळते, घ्यायची की नाही बोला. जुई माझ्यावर चिडायची. एकंदरच तिच्या करिअरबद्दलची अनिश्चितता, परीक्षेचं टेन्शन, तिची मित्रमंडळी यावरून ती अस्वस्थ व्हायची, रागावायची. एकदा पुण्यात गेला असताना नीतू डॉक्टर बापयांशी बोलला. त्यांनी जुईला बोलावून सांगितलं, तुला एकही दिवस सुट्टी न घेता सर्जरी करायची असेल तर DNBसाठी तुला ॲडमिशन मिळू शकेल. जुईची ह्याला तयारी होती. नीतू गेल्यानंतर डॉक्टर बापयांनी तिला लगेच KEMला ॲडमिशन दिली. चारुता आणि जुई दोघींचंही त्यांच्या त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात शिक्षण चालू आहे. मंदारचं शिक्षण मात्र इतक्या सहजगत्या झालं नाही. तो 13-14 वर्षांचा झाल्यावर त्याची मला फार काळजी वाटायची. तो सारख्या झोपा काढायचा, कॅसेट ऐकायचा, कोल्ड्रिंक्स प्यायचा. त्याच्या मित्रांबद्दल मला फारशी माहिती नसायची. चारुता जुईपेक्षा तो खूप वेगळा आहे हे मला कळायचं. नीतूही त्याला फारसं काही सांगू शकायचा नाही. त्यामुळे वाटायचं की मंदार म्हणजे काय रसायन आहे कुणास ठाऊक. त्याच्या 10वी-12वीच्या मार्कांवर आम्ही अजिबात खुश नव्हतो. 12वीला साठे कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळाली नाही म्हणून रुईयाला घेतली. नंतर 3ऱ्या यादीत साठे कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळत होती. रोजचा ट्रेनने जाण्या येण्याचा त्रास नको म्हणून आम्ही त्याचं कॉलेज बदललं. पण त्याच्या मते त्याला रुईया आवडलं होतं. तिथेच राहिला असता तर कदाचित वेगळं काही झालं असतं. 11वीत असताना तो ट्रेकला जाऊन आला होता. त्याला तो खूप आवडला होता. तो म्हणायचा, मी आता यातच करिअर करीन. मी आणि मुली याबाबत त्याच्याशी बोललो. मी मुलींशी उत्तम संवाद साधू शकत होते. मंदारच्या बाबत मात्र मला तसं जमत नव्हतं. नीतूला यामध्ये लक्ष घालायला सांगितलं की तो प्रयत्न करायचा.
पण मंदारचा फारसा प्रतिसाद नसायचा. नीतूलाही फार वेळ नसायचा. एकदा मी असं ठरवलं की आमच्या 5 जणांची मिळून एकत्र मीटिंग घ्यायची. इतरांबद्दल आपल्याला काय वाटतं त्याबद्दल मोकळेपणे चर्चा करायची. आपल्या चुकांची कबुली द्यायची. परंतु यामध्ये नीतू कधी सामील झाला नाही. आम्ही चौघांनी 2-3 मीटिंग घेतल्या, पण ते सारं तेवढ्यावर राहिलं. मंदारला हॉस्टेलला ठेवायचाही विचार केला, पण मग वाटायचं की जे काही व्हायचं आहे ते माझ्यासमोर घडू बिघडू दे. नीतू हॉस्पिटलच्या प्रोजेक्टमध्ये व्यग्र होता. माझं टेन्शन पाहून तो म्हणाला, मला मंदारपेक्षा आता तुझी जास्त काळजी वाटते. आता तुझ्याकडे लक्ष द्यायचं की प्रोजेक्टकडे हे कळेनासं झालंय. मला कळून चुकलं की हे सगळे प्रश्न माझे मला सोडवायला हवेत. काकांना पत्र लिहून मी त्यांचा सल्ला विचारला. त्यांनी मला खूप छान पत्र लिहिलं. त्यांचं म्हणणं पडलं की मुलं बाहेर अनेकांबरोबर वावरत असतात. आपण आपल्याकडून शक्य तेवढे प्रयत्न करायचे, पण तरीही आपण चांगलं किंवा वाईट घडवू शकतो असं नाही. अनेक वेळा अनेक गोष्टी आपल्या हातात नसतात, तेव्हा स्वतःला दोष देत बसू नकोस. हळूहळू मी माझ्या मनाची समजूत घातली की आता जे काही होईल त्याला सामोरं जायचं. शेवटी त्याचं आयुष्य त्याला जगायचं आहे. जे काही बरं वाईट होईल त्यातून तो शहाणपण शिकेल अशी खुणगाठ मनाशी बांधून मी त्याच्याकडे जरा कमी लक्ष देऊ लागले. मंदार 12वी पास झाल्यावर पुढे काय असा प्रश्न होताच. त्यानं ब्रिटिश काउन्सिलची ॲप्टिट्यूड टेस्ट दिली होती. इंजिनिअरिंगच्या फाउंडेशन कोर्ससाठी तो रुईयामध्ये क्लासला जात होता. त्यामध्ये तो पहिला आला. त्यामुळे माझ्या डोक्यावरचं ओझं कितीतरी कमी झालं. लंडनला जाऊन रोबोटिक्स इंजिनिअरिंगसाठी त्यानं ॲडमिशन घेतली. मी आणि नीतू दोघंही गेलो होतो. मनासारखी साईड मिळाल्यामुळे मंदारही खुश झाला. त्याचं पहिलं वर्ष चांगलं गेलं. दुसऱ्या वर्षी तो सुट्टीत आल्यावर माझ्या लक्षात आलं की तो इथून लंडनला बरेच फोन करतोय. प्रचंड बिल आल्यावर माझ्या लक्षात आलं. मी रागावले व त्याला सांगितलं, तू स्वतःच हे बाबाला सांग. त्यानं सांगितलं. त्यावर नीतूचं उत्तर हे नीतूच्या अनपेक्षित प्रतिक्रियेचा कळस म्हणावा लागेल. नीतू मंदारला म्हणाला, काहीतरी महत्त्वाचं कारण असल्यामुळे तू खर्चाची तमा न बाळगता एवढे फोन केले असशील, होय ना? या उत्तरानं मंदारला स्वतःच्या जबाबदारीची जाणीव झालीच, पण बाबा माझ्यावर जो संपूर्ण विश्वास टाकतो आहे त्याचा गैरवापर मी कटाक्षानं टाळला पाहिजे हे समजलं. लंडनला असताना मंदारला काहीसं डिप्रेशन आलं होतं. मी 1 वर्षासाठी ड्रॉप घेतो असं त्याचं म्हणणं होतं. मी याबाबत त्याच्याशी खूप बोलले. मी त्याला समजावून सांगितलं की तुझ्यासारखा हुशार मुलगा मनात आणलं तर काहीही करू शकतो. तुझ्या हातात 3 महिने आहेत, त्यामध्ये तू तुझे प्रोजेक्ट पूर्ण करू शकशील. त्याला मानसोपचार तज्ज्ञाकडे न्यायचीही माझी तयारी होती. त्यावर मंदार म्हणाला, तू सांगत आहेस त्यापेक्षा ते दुसरं काय सांगणार? मला तुझ्याशी बोललं की खूप बरं वाटतं. नीतूनही मंदारची समजूत घालणारं छान पत्र लिहिलं होतं. मेडिटेशन, पॉझिटिव्ह थिंकिंग हे सारं समजावून सांगितलं होतं. शिवाय स्वतःची कुवत ओळखून कसं वागायला पाहिजे याबद्दल मार्गदर्शन केलं होतं. नीतूशी बोलल्यामुळे मंदारचा आत्मविश्वास वाढला. दोघं मनानं खूप जवळ आले. मंदारही जोरात अभ्यासाला लागला. 2003च्या मे महिन्यात नीतू बरोबर मी अमेरिकेला गेले. तेव्हा येताना लंडनला थांबून मंदारला भेटून येता आलं असतं, पण मंदारच्या अभ्यासाचे 1-2 दिवस आम्हाला लंडनला येऊन भेटण्यात जातील म्हणून लंडनला थांबण्याचा बेत रद्द केला. शिवाय जुलैमध्ये त्याच्या ग्रॅज्युएशनला सर्वांनी हजर राहू असेही ठरवले. हे मंदारने मान्य केले. त्यावरून तो आता अभ्यासाला लागला आहे, मोठा झाला आहे हे कुठेतरी जाणवलं. परंतु तेव्हा गेलो असतो तर त्याचा बाबा हे जग कायमचं सोडून जाण्यापूर्वी त्याला प्रत्यक्ष भेटू शकला असता. पण नियतीच्या मनात काय होतं ते तरी आम्हाला कुठे ठाऊक होतं. त्यानंतर 22 मे रोजी नीतू गेला. मंदारची निम्मी परीक्षा झाली होती. अजून 4 पेपर शिल्लक होते, पण इलाज नव्हता. मंदारला आम्ही ताबडतोब भारतात बोलावून घेतलं. त्याची परीक्षा बुडाली याची हळहळ आम्हाला वाटत होती.
2 महिन्यांनी त्याचा रिझल्ट आला. वर्षभरातील त्याची प्रगती पाहून त्याला ग्रेडसह पदवी देण्यात आली होती. मंदार आज रोबोटिक्स इंजिनियर झाला आहे. त्याच्याबद्दल लागून राहिलेली काळजी संपलेली आहे. फक्त त्याचं यश अनुभवायला त्याचा बाबा मात्र नाही.